तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या एका दलित महिलेला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करत वाईट उद्देशाने या बाईला उचला आणि आपल्या फार्म हाऊसवर घेऊन चला असे म्हणत बुलढाणा जिल्हा भाजपा कार्यकारिणीचे सदस्य असलेल्या महेंद्र रोहणकर आणि नागेंद्र रोहणकर या दोन भाजपा कार्यकर्त्यांनी दलित महिलेला मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना खामगाव शहरात उघडकीस आली आहे। पीडित महिलेने खामगाव शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून महेंद्र रोहणकर आणि नागेंद्र रोहणकर या दोन्ही भावांवर अॅट्रॉसिटीसह विनयभंगाचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यातील दोन्ही आरोपी हे भाजपाचे पदाधिकारी असून भाजपा मंत्री आकाश फुंडकर यांचे जवळचे नातेवाईक असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे। तर यातील महेंद्र रोहणकर हा होमगार्ड समादेशक आहे। विशेष म्हणजे घटना घडून 3 दिवस उलटल्यावरही आरोपींना अटक न केल्याने आता दलित संघटना आक्रमक झाल्या आहेत। खामगाव येथे मातंग समाजाच्या अनुसूचित जातीच्या महिलेला मारहाण आणि तिचा विनयभंग करणारं प्रकरण घडलंय आणि हे अतिशय धक्कादायक आहे। एकीकडे अधिवेशन चालू आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे आणि अशा वेळी भाजपाचे मंत्री असलेले आकाश फुंडकर यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते जे भाजपाशी निगडीत आहेत ते मातंग समाजाच्या महिलेचा विनयभंग करतात, फार्म हाऊसवर घेऊन जाण्याची भाषा करतात, त्यांना मागते म्हणून त्यांना डपडं वाजवणारे म्हणून हिणवतात। मातंग समाजाचं भाजपाला मत चालतं, मातंग समाजाच्या संदर्भात वज्रमुठीतील हिंदुत्व म्हणून त्यांना ओळख दिली जाते आणि आज त्याच मातंग समाजाच्या महिलेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी फार्म हाऊसवर उचलून घेऊन जाण्याची भाषा करावी। यात FIR झालाय। बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांना, राज्याच्या गृहमंत्र्यांना मी मागणी करतोय की राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेला नाही, महिला सुरक्षित नाहीत, दलितांच्या महिला रस्त्यावर पडलेल्या नाहीत फार्म हाऊसवर घेऊन जायला। जर याद राखा, याच्यामध्ये जर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत। दलित महिलांना जर टार्गेट होत असेल, जातीवर हिणवलं जात असेल, त्यांचा विनयभंग खुलेआम दिवसा ढवळ्या केला जात असेल, यांना भय का नाही, यांना पोलिसांचा धाक का नाही? सरकारची धमकी दिली जाते, मंत्र्याची धमकी दिली जाते आणि त्या बळावरती दलितांवरती अन्याय केला जातोय। हे आम्ही खपून घेणार नाहीत। तात्काळ याच्यामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी कोणी या ठिकाणी दलित महिलांचा विनयभंग केला त्या सर्व आरोपींना, ते भाजपाचे असो की कुणाचे असो, जर लवकरात लवकर अटक झाली नाही तर मी स्वतः त्या ठिकाणी आंदोलन घेऊन आल्याशिवाय राहणार नाही असा सुद्धा इशारा देतोय। म्हणजे गृहमंत्री भाजपाचा आहे, तिथला स्थानिक मंत्री भाजपाचा आहे, म्हणून दलितांच्या महिलांना फार्म हाऊसवर घेऊन जाण्याची भाषा करणार। याच्यामध्ये सखोलपणे तात्काळ SPंनी दखल घ्यावी आणि लवकरात लवकर जर कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाहीत। मंत्रिपदाचा, पक्षाचा, सत्तेचा माज जर चढला असेल तर तो असणारा आंदोलनाच्या बळावरती उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत। या मातंग समाजाच्या पीडित महिलेनी जी व्यथा सांगितली त्यात ती सरळ सांगते की मंत्र्याचं नाव घेऊन आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत, भाजपचे गृहमंत्री सत्ता आहे म्हणून धमक्या दिल्या जात आहेत। ही खामगावमध्ये मंत्र्याच्या आणि पक्षाच्या बळावरती दादागिरी करणारे जर लवकरात लवकर रोखले नाहीत तर त्या ठिकाणी जनउद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय आणि म्हणून तात्काळ या प्रकरणामध्ये आरोपींना अटक झाली पाहिजे अशी ऑल इंडिया पॅंथर सेनेची मागणी आहे। पीडित महिलेने सांगितलेल्या घटनाक्रमानुसार हे दोन्हीही रोहणकर बंधू भाजपा मंत्री आकाश फुंडकर यांचे नाव वापरून धमक्या देतात। महेंद्र रोहणकर व नागेंद्र रोहणकर या दोन्ही बंधूंची परिसरात दहशत असून भाजपा कार्यकर्ते व मंत्र्यांचे जवळचे नातेवाईक असल्याने पोलिसांनी अद्यापही त्यांना अटक केली नसल्याचे आरोप करण्यात येत आहेत। तर कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे आता दलित संघटना ही आक्रमक झाली आहे। आरोपींना अटक न केल्यास खामगाव शहर पोलीस स्थानकासमोर उग्र आंदोलन करण्याचा इशाराही दलित संघटनांच्या नेत्यांनी दिला आहे। या संपूर्ण घटनेने मात्र बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।
दिली ते रोहनकार आणि नागेंद्र रोहनकार यांनी मला शिवीगाळ केली, जातीविरुद्ध शिवीगाळ केली व त्यांनी मला म्हणलं की फार्म हाऊसवर उचलून न्यावं लागते. म्हणजे एकाने जातीविरुद्ध शिवी दिली आणि त्यांनी दुसऱ्याने रोहनकारच्या भावाने मला म्हटलं की तुम्हाला फार्म हाऊसवर उचलून न्यावं लागते. आणि एक राहुल देशमुख होतात, त्यांनी पण तीच धमकी दिली मला की यांना जास्ती माजले, मागटे गिंगटे असं केलं आणि बोलला की एक जण तुम्ही इकडे घेऊन या आणि त्यांना उचलून फार्म हाऊसवर घेऊन जायचंय असे त्यांनी मला धमकी दिली. व रात्री पण मी तुमच्या घरी येईन, तुम्हाला उचलून घेऊन जाईल अशी त्यांनी मला धमकी दिली. रोहनकर कोणत्या पक्षाचे? ते भाजप पक्षाचे आहेत आणि त्यांनी असे शिवीगाळ हे ते देऊन हे केलं मला. पोलीस स्टेशनला तक्रार दिली का? हो, मी पोलीस स्टेशनला तक्रार दिली पण त्यांना अजून पण अटक केली नाही, त्यांना उचललं पण नाही आणि ते वरून धमक्या पण देत आहेत की रात्री येऊ आणि तुम्हाला घेऊन जाऊ अशी पण धमक्या देत आहेत मला. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एवढी आहे की त्यांना अटक करावं, नाही तर ते आमच्यावर हे करायचं हे करतायत. त्यांना म्हणतात की धमकी देऊन त्यांना पण काही कमी जास्ती करू, त्यांच्या जीवाचं त्यांना उचलू, कारण की आमचा रस्ता त्यांच्या दारामधूनच आहे येणं जाणं. रात्री आमची लेडीज पण जाणं येणं करतो तर ते अशा आम्हाला धमक्या देतात. आणि ते जेव्हा पण पाहिलं तेव्हा ते नशातच असतात, दारू वगैरे हे पिलेले राहतात. रोहनकार महेंद्र रोहनकार आणखी आणि नागेंद्र रोहनकार आणि एक राहुल देशमुख हे तिघ जण आहेत. हा, भाजपचे आहेत ते. आणि तो केव्हा पण आम्हाला धमकी देतो की आम्ही भाजपचे कार्यकर्ता, आम्ही काही पण करू शकतो, आमची सत्ता आहे, आमची चालती आहे, हे असे देऊन धमकी देऊन आम्हाला असे ब्लॅकमेल करतायत ते.